बुकेला तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला तुझ्या नादान देवा गोऱ्या कुंभारान चिखल म्हणून यान बाळ तुडविल असा कसा रे भक्तीचा बुकेला बुकेला तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघाली. आईला आणि माझ्या मंडळीला आहे ना दिंडीला जायचंय. आईला लई वखत म्हणलो तिला नेऊ नको शांतीला, पण आई काय ऐकाना. आई म्हणती माझ्या डोळ्यासामनी हिची एक वारी होईलच बुवा अशी आईची इच्छा आहे. मग जाऊ दे म्हणलं, मग जाय घेऊन नाही का. आता घरी जातो, जनावरांचं चारा पाणी आवरलाय, काही ते अंग बांधून आलोय. झाला बुवा आपला देवाला इडूनच नमस्कार झाला, दर्शनच झालं पांडुरंगाचं माझ्या. जाऊ दे चला आता ऐकन त्यांच्याकडे जातो. आवरलं का नाही काय नाही अजून. हा पिनू बी जाऊन बसला तिकडं. त्याचे गुरंढोरं आवरले का नाही काय माहिती. तुला सांगायला लागन सगळं नीट का, नाही तर बसन तो तिकडं गावात गेला का तिकडं जाऊन बसन. अय शांता, अय शांता. हा आले आले. आवर लवकर बरं का, मग देऊन झाल्यावर मग लोक जातील पुढे निघून. हा आवरलं बाई सगळं घेतलं. काय काय घेतलं. अहो सगळं घेतलंय. तो कार्प कपडे हा स्कार्प टाकले सगळं टाकले. दे परत पाण्याची बाटली पाण्याच्या बाटल्या टाकल्या, स्कार्प टाकले, कपडे टाकले दुसरे आणि मापातच बरं आहे. वाटाणे ना थोडस खायला घेतलं आपल्याला. काय घेतलं ते नाही का फरसाण घेतले. ते तुला चालत आहे बाई, मला नाही चालणार बरं का ते फरसाण. तुम्हाला घेऊ ना रस्त्याने केळी बिळी फळं फुळं. मला ते फळे नाही चालती. मला आहे ना 2-3 पोळ्या असतील ताज्या ताज्या. मग पोळे घेतले ना. घेतले मग पोळ्यान भाजी तर गेलच आहे, पण मग थोडं असं चालू चालू खायला. आता तिडे आहे ना ये बाई ही पिशी ना आपल्याला डोक्यावर वागवायला लागल. हा मापातच बरी. हा म्हणून जास्त नाही घेतलं का बाळ गोबाळ. तुमचं स्वेटरही घेतलंय टाकून बर का. घेतलं काय नाही एवढं गरमही लागेल तेवढं अजून नाही, नाही, पाऊस आहे गरम. तरी एवढं. अहो, ये बाई अंगावर ते कपडे ना पार ओरलं होते वाटाने चाललं का. हा पण मग कसं आहे आता अजून 8-1 दिवसांनी ना पाऊस जास्त चालू होईल म्हणून म्हणले स्वेटर राहू द्या आत्यांचं. लागलं तर घातलं, नाही तर उलट बोजा वागवायला लागल. मी आहे ना घ्यायला, तुम्ही काल टेन्शन घेते. हा याचं आवरले का नाही पाय ना आपल्या. काय ना बाई कुठं जाऊन बसले. यांना कळत नाही का जायचंय आज, यांना लवकर यावा का काय. पुढं बोम पाय तो मुद्दाम आहे ना, मुद्दाम बसन जाऊन पुढं. यांचा ना हा स्वभावच जात नाही. हो अहो मी काय म्हणते. आलं आलं. कुठं गेले होते बॉम्बा माराय. इकडे जनावर बांधित होत. तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला जायचंय आज. हा बरोबर आहे. आणि मग आता तुम्ही अजून डळले नाही का. डळले नाही का म्हणजे तुमची वाट पाहू राहिलो. बरं आता जा बर का. हा आणि सगळं घेतलं का कपडे बिपडे तुमचे. आमची नका काळजी करू, आम्ही सगळं घेतलंय. तुम्हाला एवढी काळजी असते तर तुम्ही आज घराबाहेर गेले नसते. गेले कुठं बॉम्बा मारायला ना आताशी उगावले. तिकडे जनावरांचा आवरायला लागत का गाईला काही समजत आहे का. अरे पण मग टाइम झाला यादवून आम्ही अर्ध्या रस्त्यावर लागत होतो ना. तुला चांगलं सांगितलं ना आम्हाला लवकर. अरे आई काही टेन्शन नका घेऊ, लई बस चालू आहे आता. तुम्हाला पुढं बरोबर गेले का तुम्हाला खंबाळ्यामध्ये दिंडी भेटत. हा हा खांबाळ्यामध्ये. मग कुठं चालले तुम्ही मुक्कामी. मुक्कामी आम्ही म्हणलो आम्ही डायरेक्ट सिन्नरला जाऊ. मुक्कामी. हा 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 सिन्नरला मुक्काम राहील ना आज. हा आज लोणार वाडीला. हा आणि मग तिथून दाटलीला जाते ना. हा उद्या जाईल ती. उद्या जाईन का. हा मग तुम्ही असं करा आज मुक्कामी जा. हा सिन्नरवरून उद्या डळले हा का कुंदेवाडीला आहे ना तुम्ही नेहऱ्याच करायला असाल जेवण. हा बरोबर. असं बस खाली बस. अहो टाइम झालाय मग जाऊ दे ना आता. आज अशाल तिडे ना लोणारवाडीला संध्याकाळी 6 वाजता रथ येतो बाई. हा ना मग मी गेल्या साली जायला नव्हतो का दिंडीत. हा तुम्ही गेले होते महिनाभर. आणि तिथं 6ला रथ येतो तुमचं निवंत दोघींचे दर्शन होतील बर का आई.
आता तुला माहिती मी पाहिलं नाही, पहिल्यांदा चालले बाबा. हा मग जाऊन या. तुम्हाला आता देवानं बोलावणं केलंच तर जा. आणि या बाई तुमच्या नशिबात उद्या रिंगा नाही पाहायला भेटल तुम्हाला. कुठं रे? आणि दातलीला तिथं रिंगण किती टाइम राहते? अहो तिथं 4 वाजता चालू होतं. हा 1 तास असं मोठं रिंगण राहतं एकदम रस्त्याच्या कडालाचे. हा का? म्हणजे दातलीच्या आणि खंबाळ्याच्या शिवालाच. मी जायला नाही कधी ना, यंदा ना मनच झालं. मरू दे म्हणलं ना, पाय पाय जेवढी मजा राहते ना तेवढं गाडीनं काही मजा नाही राहत. काही नाही. आता तू म्हणणंच ना जायचं, पण तू आई चुकावला ग एक. काय? तू एकटी गेली असती, तुझ्या मैत्रिणी जोडी होत्याच ना. अरे बाबा मी हाताने आजू झाले, आपलं घरचं माणूस काला लावेले. मैत्रिणी त्यांचा बोजा बाजा घेऊन त्या पुढं ढाळा त्या कोण कोणाच. हा ते बरोबर आहे. त्या दिंडीत कोणी कोणाला लवकर ओळखीतही नाही. असं तुला माहिती आहे ना. पण मग शांताला घरीच ठुला असत. मी म्हणत होते एकटीला जायचं. या बाय ही म्हणती का ग पंढरपूरला जायचं नाही का? ती म्हणती का ग पंढरपूरला जायचं नाही का? अरे खंडीभर बाया काढल्या का तुला सांगते. या बाय नाही सुईची खोली भेटत, नाही सुईचं खाणं भेटत, आपल्याला सवतं खाता येत नाही. आता आपल्याला जरी आबाळ गाबाळ काही नाही चाललं, पण मग आपल्याला त्यांना जर म्हणलं बाई मला तुमचं असं काही बी नाही चालत, मला असं लागत आहे तसं लागत, मग बायाला राग येतो. हा येतो. मग त्याच्यापेक्षा ना त्या माग ना 15 दिवसापासून लागल्या, पण मी त्यांना मतच दिलं नाही. हा ना. हा मग म्हणून तो जोडी शांताला चालवलं का? हा म्हणून तो बायकोला ना मी एक दिवस ना अशी बोलता बोलता बोलले. काय म्हणले माग लय बाया लागल्या, पण मला ना हाताने वज पाज घेता येत नाही. हा जाऊ दे मरू दे मा बरोबर तुही वारी होऊन जाईन. मरू दे म्हणलं, गाडी ना कवाय जातोय, पण पाय पाय तेवढीच आपली हाऊस. आई तुझ्या मैत्रिणीने सांग तू गेली असती, मग शांतीन मी गेलो असतो नंतर जोडीना, मस्त वारी केली असती. बरं लग्न होऊन वर्ष झालं, आम्ही कुठं देवाला कुठं फिरायला गेलो ग. अरे तुला काय मी मना केलं होतं का? तू घाल पांड्या बोकाचा, तुला जाय म्हणलं का? तू म्हणतो आज नाही सवडन उद्या नाही सवडन, मी माय या दोस्ता संग जाईन आणि त्या दोस्ता संग तुला खंडीभर दोस्त लागा त्या. तू कावा म्हणलं मी शांताला घेऊन जाईन म्हणून? अरे नील बा असं मा मत ने ना परत, तुला कावा नाही म्हणते, पण आज येऊ दे मा बरोबर. अहो मी काय म्हणते, जाऊ दे ना मला आत्यांसोबत, माझी वारी होऊन जाईल. पुढच्या वर्षी वाटलं तर आपण दोघं जाऊ. हा नाही मी काय तुला हटकन नाही लायतो बाई. तुम्ही दोघी जा, पण मग व्यवस्थित जा बर का, गर्दीला ये. जाऊ दे असू दे. या बाय तो नेणार आहे, आपल्या काय हातात नाही. आज एवढी दुनिया जाते म्हणजे ती काय त्यांना काय सगळे घरचे संघ राहत आहे का कोणी हे राहत आहे ते बरोबर जाते आहे ना. हा जाते मग देवच नेतो त्यांना. हा काय झोपाया जापायच्या सोया असतील का उपलानी थोडे? नाही मग सोय राहते. आणि मग पैसे बिशे भरायला लागत आहे. पैसे बिशेला भरायचे किती? काय 2000 रुपये घेतील तुमच्या दोघींचे. शांता तुझ्याजवळ आहे ना काही? हा आहे ना. मी 1000 एक घेतले बाई. मग काय 1000-1500 रुपये. हा पण मग आपल्याला कुठं चहा पाणी काही लागलं तर पाहिजे. आहे ना मी घेते ना त्यांच्याकडून. हो आम्हाला आहे ना एक 10-15 हजार रुपये राहू द्या संग. ए शांता, हा 10,000 काला लागत आहे? अहो मग राहू दे ना, आम्हाला काही खाऊ वाटलं, समजा आत्यांना काही खाऊच वाटलं तर मग मी घेऊन देईल. म्हातारा माणूस आहे. मग अगं काय चावलाच्या तुम्ही दोघी बी तिळं खायला एवढं तुम्हाला एवढं पोटात बसणार नाही, एवढं खाणं आहे तिळं. हा का? तुम्ही इडून तर या बाया घरापोच गेले ना, तिळं लगेच पोहे भेटतात त्या. म्हणजे नाश्ता भेटतो? हो लई जब. त्याच्या पुढे जर गेले तर चहा भेटल, कॉफी भेटल, दूध भेटल. काय सांगत? मग त्याच्या पुढे गेलं तर लगेच पावडे, बटाट वडे, कांदा भजे, काय काय खायचं तुम्हाला ते खाना. म्हणजे जेवणाची काय आबळ नाही होत ना? अहो काहीच नाही. नगर पोत ना असं टणटणा उड्या मारीत जाशाल तुम्ही. हा ना. मग बाई मला तर असं झालंय कधी जाईल मी. आणि या वाढले पैसे नेऊ नका. या बाय कुणी देवाला येतं, कुणी चोऱ्या करायला येतं, आणि कुणी तुला सांगतो असं खायसाठीच निघत. हा आपल्याला काय खायची अपेक्षा नाही. या बाय तिचा या जीव हाड्या नाही. अरे शांत आहे तिचा जीव. एकदा पोटभर खाल्लं ना
परत गडोगडी आपल्याला काय एवढं तसं नाही आई, किती झालं तर. तिचं नावच शांत आहे म्हणून ती शांत आहे. अरे जरी आहे पण कनी असं वाटत आपण पहिल्यांदा चालू नवीन काही वस्तू दिसली ना हा. तर संसाराला आणावं वाटत असं हा वाळायला आणावं वाटत मी काय म्हणते आत्या हं. ते जाऊ द्या, पण मला पहिली ती तुळस घ्यायची बाई, मला ती तुळस डोक्यावर घ्यायची आणि तिकडं पंढरीच्या वारीमध्ये मस्त आम्हाला फोटो काढायचा एक. हा मग तिला आईच्या मैत्रिणींची असेल ना तिला मग घ्यायची थोड्या. म्हणून म्हणले 5,000-1,000 तरी राहू द्या संग. चंद्रबागेत जायचं, मस्त डोक्यावर तुळस घ्यायची, हा. मस्त तिला बुकू बिकू लावायचं. सगळं करू आम्ही बरोबर, फक्त मला 5,000-1,000 राहू द्या त्या संग. बाया तिला तुमच्या पुढं गाणं म्हणणार. हा तुळशीला लावा बुका, तुळशी खाली हाये उभा तुका, अशा बाया गाणं म्हणतील त्या. हा. तुमचं मन असं रमून जाईल. काय सांगायचंय? आता ना आपल्या जवळ आहे ना कुंडीने घ्यायला आपण काय करू हा. पंढरपूरला जाऊ हा त्या बायाजवळ तुळशी राहते ना, जाऊ दे गेले तर 400-500 रुपयाला. तवा मी जात होते ना तवा 500 रुपयाला 250 रुपयाला असं भेटत होतं ते बेरदावनं. हा आणि आता ना 400-500 रुपये झाले ते तांब्याचं पितळाचं जर घेतलं तर असं एवढं उंच राहतंय. हा ना? हा मग आपण घेऊ आता तात्पुरती ना दिंडीत मग बाया तुळशी घेऊन चालत आहे, मग त्यांची तुळस घ्यायची तो. हा नाही मी घेईल ना. आणि मग पुढच्या वर्षी आपली स्वतःची घेऊ आपण. हा हा दरवर्षी जाऊ बर का आत्या आपण हा. आता. या बाय जसा पांडुरंग बोलीन तसं जायचं. हा नाही नाही पांडुरंग नाही मी आपल्याला गेले ना बोलवीलच. हा. नाही मी गेले मला चालवत आहे तवर जाईन मी. हा. नाही मी गेले तर माय वारी तू कर. हा बरं बरं. हा. अहो अगं आई, तू असं चावलं तिला औंदाच्या वारीत तो मस्त चालवलंय हौसाना, आणि तिची औंदाच्या वारीत नाही हौस झाली ना मग तुला बोलतो मी तिकून आलो. काय काय हाऊस होणार अहो काय म्हणजे तुला चालवतो का जाड शेपी? हो काय बोलू राहिले हा? चालवत का म्हणजे मी घरात पाहिली ना कशी भावरीवाणी काम करीत आहे. आत्यांना माहिती का हो आत्या लग्न अरे झालं एवढ्या जाड्या जाड्या बाया राहत्या त्या चालत आहे त्या काही काही पालखीत बसत आहे काय. काही नाही चालती आई, आम्ही पाहिली वारी करून पाहिली. हिलाय ना हिला पहिल्या दिवशी लई गोड चालल, मग म्हणाल आत्या असं आत्या तसं जाऊ दे. आत्या फलानं. तसं बी वडीत ताडीत नेईन जाऊ दे. अगं नंतर हिच्या पायाला जेव्हा फोड येतील आणि असे मांड्यांना गोळे येतील मग म्हणशील आत्या मला तुम्ही नसतं आणलं पंढरीला तर चाललं असतं ग आहे ना आत्या. ग तुला नेऊ नये म्हणून आता काढ ना काढ मग ते त्यांचं मला समजलं. हा. ते मुद्दाम नाटक चालू आहे त्यांचे आहे ना. नाही नाही तू हौस आहे, तू जाऊन ये, आमचं काय म्हणणं नाही. हा मग जाणार आहे ना आम्ही. मग काला येरीच आता मध्ये आडकुट घालू राहिले बसा गपची. जाऊ दे फोड आले काय हा. झाले तर पांडुरंग बी सतो पाहतो. तिकून एवढं आल्यावर काय तुम्ही तरी. नेशाल ना दवाखान्यात मला. मग म्हणजे तेच काम मी करायचे का? तुम्ही वारीला काय जा. होत नाही ग याचं नको ऐकू. चाल आत्या उठा बरं यांच्या हा. नका मागल. हो ते पैसे दे मला. जा आता तुम्ही आनंदानं जा. हा चला नीट बरं. नेट सांभाळदार जाणार गुरं नाही तर बस तिकडे जाऊन. दरी पैसे आवाय किती आहे? आहे ना 10,000 पाय ना. हा 8,000 आहे. नाही 9,000 आहे. 9 आहे ना. हा बाजार नाही लागायच्या आपल्याला. अहो धरा राहू दे आई. तुमच्या पिशीत राहू द्या. अगं एवढे काला आपल्याला नुसत्या वस्तू घ्यायच्या चहा पाण्याला किती लागणार. नाही आंघोळीच्या टायमाला आहे ना हा. बॅगी अशा साईडला जर ठुल्या हा. तर शांताला बॅगी पैसे उभं कर. नाही आणि ना आम्ही आंघोळीला तू जाय आणि मग तू आंघोळ करून आली का मग हिला पाठवून बॅगी पै लक्ष ठुत्या नाही तर बॅगी साईड उचलून नेते आई. माहिती दिंडी. मला आम्ही ना एक एक जणीनं आंघोळ करू. हा चालत. हा आणि लई दांगलामध्ये नका जात जाऊ आंघोळीला. नाही नाही बाजूला राहत असन ना. हा काच बाजूला दिंडी अशी चालली का कोण इकडं जिडं पाणी भेटल तिडं आंघोळी करत्या. आणि सकाळी सकाळी ते टँकर आहे खाली नाही का. ते टँकर खाली तर दुगी जाऊ नका. नाही ना एक एक जणी जाऊ ना. अगं बाया येत्या नाच्या पार डुंगानं लुटून पळून जात्या माहितीये का. आता जाय ना मग आता गर्दी आहे देवाच्या दारी काय एवढं. आज जाऊ दे लुटू दे पण लुटी त्या बा असं. हा मा त्याला वाटत हा. माझ्यासाठी नको गर्दी. हा पडली जाईल. आत्यांचा हात दुखतोय ना. पाहिन मी पण तिथं घेईन ना करून म्हणजे मग पुढं ताण नाही राहायचं मग मी करीन एखाद ती ना तू म्हणती ना तुला लई सुनाची कळकळ आहे ना ती आजच्याच दिवस धडसतो अशी अरे गोड मी गोड असं बोलत. काय म्हणतोय तरी नुसता मुद्दाम काय ना काय काढण्यात तुला लावायची नाही का मला सांगतो. नाही, तू मला घेऊन जा. घेऊन येईन तसं जाईन मी नाही जाईन. नाही ऐक ऐक
तू घेऊन जा आई, माझं काही म्हणणं नाही. सारखं म्हणतो आमकं वतय तमकं वतय फलानं वतय हा. तू एकदाच नेऊन पाय आणि जाऊ दे व्हायचं ते वैन. अरे तोया सुद्धा टाळूला फोड आणील ती, पाय तू गंमत. अरे बायको शिवाय करमत नाही म्हणून तू काढण्या काढितोय. जाऊ दे माई पोर तीच आहे आणि सून तीच आहे. मी सून म्हणून नाही तिची एवढी हाऊस माऊस कर. अरे आई, बायको सारखी लागत जवळ चाल ग. अगं पण कवर संपायचं नाही, मरू दे. हो, तुम्ही ना आता बडबड करू नका. तिड एक जिरक करेल पा तुम्हाला. जाऊ दे खाई ना आपण, नको काळजी करू. तो काय एवढा ये नाही बर का, जेवून घ्या. जाऊ का मग? जाय जाय. हा हाऊस होऊन येऊ दे तू. हा, चाल पटापटा चाल. जाय जा. आता डळ्या बघा या, सुनबाई चालली न सासूबाई चालली, काय चालल्या पाय मकडत मकडत एका माग एक. अरे वा. पण जेव्हा यांची आता आज जातील लोणारवाडीला मुक्कामी राहतील आणि उद्या पहाटे 3लाच निघात्या लोक. आता या शांताला एवढी दणदण निघल का? अहो इड ती शांता सकाळी 8ला घरात उठती, तिथं लोक 3ला आणि 4ला उठून आंघोळी करून निघात्या. हां, आणि आता हिला चालवायचं नाही, मला तर गॅरंटी आहे. पण आता त्या म्हातारीचं माया लई चालू होतं, हिलाही येऊ देन हिलाही येऊ देन. जाऊ दे वाहू द्या दोघींची हाऊस. बरं मी तरी महिनाभर मस्त इकडं भात कवाय ना उकडून खाईल, जोडीदारांना भेटल. जाऊ दे मरद आणलं, आपल्याला काही एकटा जीवन सदाशिव, टेन्शन नाही. जाऊ दे. आत्या हा. बाई लय लांब आहे का हो अजून? काच लांब आहे, आलं जवळ. तू तर आताच लागली कानायला. बाई तरी म्हणतच होते हा. का ती आता चालली, पण तिडून आल्यावर पाय कशी बुनबुन करील. अशी नको म्हणू. तू अशी म्हणली का तू आधीच तिडच नाटक करीत होता हा आणि तू आताच का नाही लागली. बरं जाऊ दे. देवाच्या याला असं नाही म्हणायचं रात. हा ते नवं नवं आहे ना, 1-2 दिवस असंच होते, मग असं तरतरा पळते, कोणालाच आवरत नाही. हा ना, पायच उचला ना आता. काय नाही, सारखं देवाचं चालून नाव घे चालून. चाल. मी काय म्हणते, हा. मस्त एखादा अभंग गवळण काहीतरी म्हणा ना आत्या, म्हणजे कर्म अगं असते. माया ध्यानात नाही ना राहते. बाया बरोबर असल्या का मग त्यांच्या बरोबर म्हणायची, माया ना डोक्यात नाही बसत. तुला येत असं तू म्हण. मस्त अभंग येत होते, पण आता नाही येते मला. आता तुम्हाला मस्त अभंग येते, आता तुम्ही लिहून पुसून ठेवत्या, मला काय लिहिता आहे ना काय बरं. हा हा, ते नाही का हो आत्या, काय पंढरपूरला जाताना नाही का ते म्हणत्या, पाऊले चालती पंढरीची चांगलं आहे, म्हण मग. वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. चला आता आपण पंढरीच्या वाटेला. हा म्हण ना, अजून पुढं म्हण ना. पुढचं कडवं ते लक्षात राहिलं नाही हो आत्या. मी बी गेले विसरून, नाही तर तुम्हाला सांगते पहिले मारले गाणी यायची. तो वयव टिपून ठेवायला असते ना, वय आणायची ना. हा वय आहे, पण आता ती घरी मग ते राहिली. वयव तो पुढं म्हणले असते, मी मांग म्हणले असते ना. ते एक नाही कोणतं ग, चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. गाणं म्हणता येते ग तुला? हा अहो तुम्हाला सांगते, मी होते ना म्हाताऱ्याच्या घरी, तवा लय गवळणी अभंग लय काय काय म्हणायचे, पण आता ना लक्षातच काय राहत नाही. बरं मी काय म्हणते आत्या, माय पाय नुसते ठस ठस करू राहिले, लय दुखू राहिले आहो. अगं जवळ आला आता घर. हा. कधी लागलं तर गडीभर पिशी आता. हा. ये बाय तिथं थोडा थडावा खाऊ आणि मग जराशी विक्स चोली का डोक्यावर दे वर उचलून असं थोडस बसते का आत्या पाच अगं आता येड पुढं बसती, जवळ आलं घर. अहो आता ना पायच उचला ना बाई, लय जड मग झालं. आता ते एवढं आता थोडं राहिलं, 2 नाडे राहिले तिथवर. आता वज जायचं आणि तिथं थोडस मग ते विक्स लावलं का थोडा थडावा खाला का बरोबर जाईन वसरून. भूक लागली मला. म्हणूनच म्हणते दे माक लागलं आई तुला. आई ग बाई आत्या, म्हाताऱ्या बाया कशा चालत असतील हो. पाय ना बरं हा? तू आता. आणि तुमचे पाय नाही दुखतील, माय पाय लगेच दुखायला लागले. अगं पांडुरंग आहे ना बरोबर नेतो. हा पण तुम्ही जुनं खायले म्हणून तुमच्यात एवढी ताकद आहे. तुम्हाला तेच झालं येऊन जाऊन मग? म्हणायला, जुनं खालन तू. आमच्यापेक्षा तुम्ही बारी बारी खाऊ राहिले. हा काय बारी मग दे आम्हाला माकड बरं चाल. चालवा ना. नका बाई राहू दे. दे ना आता गडीभर. नका मीच घेते. चला जवळ आले आता, चल. चला. आयला काय सांगायचंय, या म्हातारीला काही काम ना दाम, आणि खुशाल मा बायकोला दिंडीत घेऊन गेली
हां अहो त्या पुरीला चालवायचं तर नाहीच नाही, पण मला एकट्याला इडं करमाना. रात्री घरात 2 दिवस झाले त्यांना जाऊन, रात्री घरात झोपलो तर घर नुसतं खायला उठलं. अरे झोपही आहे ना, उलथापड पालथापड झोपची आहे ना. सकाळी 5 वाजता जाग आली भाऊ. काय सांगायचंय, म्हातारीला आहे ना काही काम नाही, गेली घेऊ. काय बडबड चालली? अरे काय सांगतो, महाजीवाच्या कहाण्या सांगाय गेलं तर पांगत बाबा. काय झालं? अरे माय म्हातारीला काम ना धाम, हा गेली त्या शांतीला घेऊन. कुठं? पंढरपूरला यात्रेला. अरे हा, दिंडी गेली ना भाऊ. पायी पायी गेले का बसनी? नाही ना, पायी पायी गेले. नाही ना हाऊस. तुझी बायको चालेल का एवढी? अरे ते कसं आहे, ये जाड्या माणसाला कुठं पावलं उचलणार. तू बरं पाठवलं. अरे मग आता आई म्हण मा कसं आहे म्हण, 10 गेले 5 राहिले. हा मा डोळ्यासामनी तिची एखादी वारी होऊ दे म्हण. असं झालं काय बाबा. तुही खायची सोय? माय काय काय रात्री खाला भात, तो उरला होता. मग सकाळी तव्यावर गरम केला, मग तोच खाला भाऊ. अरे आपल्याला शेती काम करावं लागत आहे, भाताने कुठं जमत का? अरे भातानं काय बाबा, वरून खाला त्याचं पाणी झालं का मुतून गेलं का जिरला भात. चाल नाही तर माझ्या घरी भाजी पोळी खाऊ आपण. नको, आता कसं आहे इडं जुनवार आहे, एखादं सुटलं भाऊ लोकांचे मालही जागी. हा ते आहे म्हणा. मग याच्यापेक्षा बरं आहे आज संध्याकाळी ना कुठून तरी एखाद्या हॉटेलातून भाजी बनवून आणतो. काय हॉटेलचं नाव काढतो मी कशाला? ये ना संध्याकाळी, ये ना माझ्या घरी, ये ना. तुझं घर आहे पाण्या पावसाचं लांब पडत तरी. बरं चाल, मीच येतो डबा घेऊन तवाला. हा ये मग फिरत बसू आपण रात्रीचा गप्पा मारीत. हा चालेल, इडं वाटतो. हा चालेल ना. माई बायको जायला माहेरी. हा का? हा डिलेवरीला गेली. ते आहे म्हणजे आता तूही डिलेवरीला गेली. हा मी एकटाचे, मी येतो तुला जोडी. चालेल ये ना. हा? आपण झोपायलाच इकडे. हा चालेल, काय अडचण नाही. एवढं टाइमपास होईल, टीव्ही पाहू. हा संध्याकाळी मॅच आहे. हा आज मॅच आहे नाही का, फायनल आहे आज. फायनली आज होईल टाइमपास आपला. चालेल येऊन जाईल. चल येऊ का? हा ये. हे नळ थोडासा लीक झालाय, पाईप घेऊन चाललोय. हा का? चल येऊ का? मग काय पुडी बिडी खातो का? देतो का? अरे घे ना, एवढ्या लांब आला मग पुडी तर खाऊन जाय. आणि संध्याकाळी थोडं लवकर ये. हा अंधार पाडले होतो 7 वाजता. हा ये, भाजी बिजी बनवून आण चांगली. भाजी तुला माहिती ना आपल्या हाताला चव किती भारी. हा नाही एकदा खालतं का रे आपण. हा तेच ना. कसं आहे, मला सवय झाली आता, माई बायको सारखी माहेरी जाती. तिला काय असं एका खुट्ट्यावर थांबत नाही का रे? काय सांगतो बाबा, जे आहे ते बरं आहे, मग शिकून घेतलं स्वयंपाक. नाही ते बरं झालं बा. हा असं. आणि आता केव्हा गेली डिलेवरीला? आता हप्ता होईल. झाली नाही का अजून? नाही का, डॉक्टरने देईल 20 तारीख. होईल होईल होईल, तुला मुलगाच होईल बरं आता. हा जे तकदीरात असेल ते होईल, एवढं काय. नाही मा शब्द खरा होतो हा माझ्या. मी का बोललो माहिती का तुला मुलगा होईल? हा माझ्या आईन बायको दिंडीला गेली ना, हा. म्हणून. पावला तर पावला इट्टल. तू काय नंबर लावला का नाही अजून? हा चालू आहे बा प्रयत्न. त्याच्यात आता महिनाभर काच काय रे. कसं आहे, आपण बरोबरच आहे, आपले पोरं बरोबर आहे, शाळेत जातील बा. हा जातील बा. बाकी काय दुसरं. होईल होईल, देव तारी त्याला कोण मारी. हा नाही का? तो पेक्षा 1 वर्ष आधी लग्न झालंय. तुला लेट पोर झालं. मला होईल, देव आहेच आपल्या मांग. चाल येऊ का? हा ये. येतो संध्याकाळी. हा हा ये. आईला पाय आता शहरात भाऊला किती माही काळजी बाबा. तो म्हण मी स्वतः डबा घेऊन येतो. हे अनिल भाऊ एकदा त्यानं आम्हाला अशीच भाजी पोळी अशी बनाटी भात बनवली होती, मस्त लय भारी करतोय तो. स्वयंपाकाला हुशार आहे. बरं येईल घेऊन चा. आता मी ना झोपून घेतो थोड्या वेळा बरं का. बाई काय करावं आता? हां आता यांना कसं सांगू? येतं मला अशी फाडाफाडा बोलतील आता. हां म्हणशील तुला कासाठी पाठवलं होतं, म्हातारीला नीट सांभाळता आलं नाही का म्हणशील. कुठं गेली बाई सासूबाई? त्या रिंगणामध्ये मी पाहत बसले, ते बाया फुगडी खेळत होत्या, नाचत होत्या, त्याच्यात मला काही कळालंच नाही. आता काय करू बाई, लय टेन्शन आलं. लय शोधलं पण कुठं सापडायला तयार नाही बाया सासूबाई. मला सांगते म्हणाला अहो सासूबाई कुठं हरवल्या काय माहिती. आता ते तर मग आता ना आता कामच काढतील, लय खवळतील मावं.
ये कुठं गेले काय ना बाई दार लावून बाई याने तर कडी लावली हां घरात नाही वाटतं इकडं वावरात तर कुठं दिसाना हा ते तिकडं बाजाव झोपेले कान बाई हो अहो उठा ना मी काय म्हणते काय ग शांता? हा अहो तुम्ही काही झोपले होते का हा मला मस्त गार झोप लागली होती वातावरण नाही भारी झालं हा ना आणि तू का बरं आली? अहो आता कसं सांगू तुम्हाला बाई माणूस 2 दिवस झाले तुम्हाला दिंडीला जाऊन. अहो नुसतं कापरं राहिलं मा का बरं? आता सांगू का नको असं झालंय मला काय झालं सांग ना. तुम्ही नाही का म्हणले होते ते दातलीच्या तिड ते काय नाही का रिंगण हा अहो तिडं मस्त आम्ही उतरलो तिडं मस्त अशा बाया फुगडी खेळत होत्या सगळं ते चालू होतं गोडे पळत असते. हा घोडे ते सगळं चालू होतं आणि काय बाई पुढं गेली सासूबाई तेवढ्या याच्यात काही कळालंच नाही हो मला म्हणजे म्हातारी हरवली. अहो तुम्हाला सांगते मी इकडं तिकडं पाहिलं बाई मा शेजारीच उभ्या होत्या ना हो आणि नंतर मी पाहायच्या नादातून पाहते तर आत्या कुठं गायब झाल्या अहो तिकडं शोधलं पण कुठं दिसल्या नाही हो. अगं काय शांता आम्ही तुला इडच काय बोललो होतो. काय तुम्ही जाऊच नका तुम्ही ना मला माहित राहत बरं त्या म्हातारीला शाळा शिकेल नाही काही नाही तिला अक्का म्हणता बाक्का येत नाही आणि ती म्हातारी आता तू कुठं हरवली म्हणते आता कुठं शोधी ती. अहो आता मी काय करू मलाच इतकं टेन्शन आले म्हणून मी गाई लगेच इकडं आले तुमच्याकडं. बरं तुम्हाला फोनही दिले असते पण त्या दिंडीत चोऱ्या माऱ्या होत्या त्याच्यामुळं फोनही घरी ठेवून घेतली. तरी तुम्हाला म्हणत होते एक फोन संग राहू द्या त्यांच्याकडे असतात तर काल असं झालं असतं मी फोन लावला असता ना. तू असं म्हणती तू बरोबर म्हातारी होती तू कोण म्हातारी हरवली तेव्हा तर तो फोन आहे. अहो आता काय करू आता ते बोलत नका बसू पण आता तुमच्या कोणी ओळख पाळख काय असेल तर फोन बिन लावून पहा ना थोडंसं कोणाला तरी. अरे ओळख आहे बुवा पण आता कसं शांता तोंडा नाही माणूस नाही तुला अहो, तोंडात काय मारू राहिले काहीतरी करा ना आता. अगं काहीतरी करा म्हणजे तो पारमा डोक्यात येड निघाले अरे आता आता तुला माहितीये का तू हरवली असती एक पाळीला ते चाललं असतं काय मग मला दुसरी भेटली असती पण आता माई म्हातारी भेटल का मला. म्हणजे मी हरवले असते ती चाललं असतं का तुम्हाला. चाललं असतं पण मग म्हातारीच्या नाव आहे सगळं अजून. म्हणजे तुम्हाला इष्टी पुरती म्हातारी पाहिजे फक्त. अव इष्टीची पूर्ती नाही तिनं मसमासाठी जीवाचं पाणी केलं. मग केलंय तर आता फोन लावा कोणाला तरी तोंड जोडीत नका बसू. आता फोन कोणाला लावा शांत यार तो काय डोक्याला ताण दिला यार आज. अहो तुमचे कोणी जुने पाणी तुम्ही मागच्या वर्षी दिंडी जायला होते ना कोणी ओळखी पाळखीचा असेल तर लावा ना फोन. ऐक शांता हा. तू म्हणती याच्या जा फोन लावा फलाण्याका जा फोन लावा या दिंडीमध्ये फोन पैसे कोणी नेत नाही चोऱ्या माऱ्या होत्या. हा ना मग आता काय करायचं हो. अगं शांता आता काय बोलती तू काय करू म्हणजे काय आता आली माई म्हातारी हारून इडन तू आली तू आणि घेऊन घरी. अहो मी सगळीकडं पाहिलं तुम्हाला सांगते हॉटेल म्हण नको बस स्टँड म्हण नको याला विचार माई सासू पाहिली का त्याला विचार माई सासू पाहिली का फार येडी झाली मी सासूबाईसाठी पण आता काय करू सापडा नसतं मग आले इकडं. हा का तुला पुढं जायला उमजत नसत. अहो मला कसं उमजणार मी पण पहिल्यांदाच गेले होते ना आता. जाऊ दे पांडुरंगा माझ्या म्हातारीला जीव लावून जर असले दिंडीत ने आणि जीव लावून घरी शोध रे देवा. हा पांडुरंग काय करणार आहे आता काहीतरी शोध लावा दुसरा. या बाई एक काम कर आता दिंडीत म्हातारीला कुठं शोधायचं कुठं नाही आपण आता पोलीस कंप्लेंट देऊ. हा ना हा पोलीस बरोबर शोध लावतील बाई. हा नाव बिव सांगू सगळं सांगू तिचा बायोडाटा सगळा देऊ पोलिसांना. उठा बर आणि पोलीस दिंडीत आहेच भरपूर. हा चला चाल बरं चला बरं. देवा पांडुरंगा माय सासूला सापडू दे रे बिचारीने कधी शब्दाने दुखावलं नाही मला. हा आत्ताशी आठवण यायला लागली का तुला त्या. मला खरंच सासूबाईंची लय आठवण येऊ राहिली आता. नाही ती कुठ नाही भेटल आवर देवा देवा आहे तिच्या पाठीशी. चाल हो आई दुखायला लागले तर मला म्हण का दे मी घेते म्हण पिशवी तू चाल म्हण मोकळी अशी मला पोरी सारखी जीव लावला माहिती तिने 2 दिवस. हा ना हा
नको डोळ्याला पाणी आणू चा. या बाय पाय पोलीस. भैया येतो झोपा काढून राहिले. उठवा. अहो चांगली गोड होते हो. उठवा ना पटक्यान. ओ पोलीस दादा. कोण आहे रे? पोलीस दादा. हो का हो? काय रे तुमचं काम आहे? आता निवांत राहिलं तर झोपू द्या तरी आम्हाला. अहो काय काम आहे म्हणजे तुम्हाला झोपायची ड्युटी देईल काय तुमच्या साहेबांनी? आता काय आहे, गावामध्ये सगळीकडे शांतता आहे. बरं झालं उलट शांतता झाली ती. अहो आम्ही तुमच्या का आलो? माझ्याकडे काय काम काढलं आता? अहो काय कामानिमित्तच आलो तुमच्याक. कामानिमित्त? हा. असं कोणतं काम आहे बाबा? बरं का हो हा. सर तुमचं नाव काय हो? मी गंगाराम बारके. गंगाराम बारके हा साहेब. साहेब. हो तुम्ही कुठले? मी बीडच आहे. बीड. हो. मग तुमची बदली इकडे झाली का? हा इथे झाली. 2 महिने झाले ना बदली होऊन. हा बरोबर आहे. म्हणणंच हे दिसले नाही आपल्याला. हा आम्ही ना पोलीस स्टेशनला चाललो होतो. हा. पण तुम्ही तेवढ्यात आम्हाला रस्त्यामध्ये दिसले. तेवढी आमची कंप्लेंट लिहून घ्या ना. म्हणजे पोलीस स्टेशनला चालले होते का? हा ना. पोलीस स्टेशनला तर आता कोण राहिलं नाही. हा का? हा एक आहे फक्त कारकून. हा तो इथे एक आहे. बाकीच्यांचे काही दुट आहेत ना सगळ्या दिंडीला लागलेत. आता पंढरपूरची वारी नाही का चालू? अहो हा ना तेच तर आमच्या डोक्याला ताण झाला. त्या वारीनीच सगळं हे केलं. काय सांगा त्या साहेब माई सासू वारीमध्ये आम्ही सासूना गेलो हा. आणि माई सासू हरवली हो साहेब. सासू हरवली? हा काय बोलताय तुम्ही? त्याच्यामुळे तुमच्याकडे नोंद करायला आलो. हा म्हणजे कंप्लेंट करायला आले का? हा. माझ्या आईची सासू पंढरपुरात हरवली. दादा काहीतरी करावं. आई होती हो आई. अरे तुझी आई होती हरवली म्हणतो वरनं गाणं म्हणतो का? अरे काय लाज वाटते का तुला? अहो, मला असंच होतं बा. असंच होतं का? आणि आईचं नाव काढले हो. हा का? हो दादा काय? माझ्या आईला अडाणी हो. तिला आहे ना काहीच येत नाही. लिहिता येत नाही काहीच नाही. लिहिता वाचता येत नाही? नाही हो शाळा नाही शिकेल. पहिली जुनी म्हातारी. आणि तुम्ही सोबत गेला होता ना? अहो मी सोबत गेले होते हो. पण काय करू ते रिंगणामध्ये ते घोड्यांचं ते नाचत होते ते सगळं पाहता पाहता सासूबाई कुठं गेल्या समजलंच नाही हो मला. कोणत्या गावात रिंगण होतं? ते दातलीत. दातलीत. दातलीत होतं हा, का? दातलीत. म्हणजे दातलीत ना हरवले का? हो. वय काय आहे सासूबाईचं तुमच्या? सासूबाईचं वय आहे तरी 60-65. हा 60-65. 60-65. काय रे तुझ्या आईचं नाव काय आहे? सुमनबाई कुटे. म्हणजे सुमनबाई कुठे नाव आहे का? हो. तुझ्या आईची उंची काय आहे? तरी 7-1 फूट आहे. 7 फूट आहे का? हो 7 फूट आहेच. नक्की ना? हा आहे. आणि का हो? हा तुमच्या सासून कोणती साडी नेसली होती? अहो दादा माझी सासू आहे ना साडी नाही नेसत लुगडं नेसती. लुगडं नेसते? हा. मग त्या लुगड्याला कोणता कलर होता? काय आहे का नाही त्याची निशाणी? हो आहे ना दादा. ते असं आकाशी कलरचं लुगडं होतं हा. आणि असं गुलाबी कलर आहे ना फिक्कट असं ब्लाऊज घालेलं होतं. बर बर बर. एकदम साधी सिंपल हो दादा माझी सासू. काय हो सांगा लय बोल सटो. तिला काही येत नाही. म्हणजे सोनं नाणं आहे का अंगावर? नाही काही नाही. नाही नाही सोनं नाणं आहे पण आम्ही घरीच काढून ठेवलं होतं. तेवढं एक बरं केलं. हा नाही तर चोरांच्या भीती येत लय. हा ना काय करावं आता कुठं शोध लावा ना हो दादा तेवढा लवकर. नाही शोध लावतो आम्ही. बरं मी काय म्हणतोय हा तुमच्या सासूच्या मैत्रिणी गावातल्या होत्या का कोण सोबत? अहो दादा गावातले ना कुणीच नव्हतं. आम्ही दोघीच सासूना चाललो होतो आणि बाकीचे दुसऱ्या गावचे मस होते पण ते काय आता आमच्या ओळखी ना पाळखी. मोबाईल बिबल आहे का सासूकडे? अहो नाही हो मोबाईल नव्हता सोबत घेतला. ते गर्दीमध्ये हरवल म्हणून आम्ही मोबाईलही घरीच ठेवला आणि दागदागिने घरीच काढून ठेवले होते. तेवढं एक चांगलं केलं बघा. हो मोबाईल न्यायला असता तपास लगेच लागला असता. हा ना काय मी येडीने यांच्याकडे देऊन टाकला. म्हणले नको बाई तिथं गर्दीत हरवल. हो तिथं चोऱ्या माऱ्या होत्या ना हा. म्हणून मीच त्यांना नाही म्हणलं दोघींना बा. तुझं नाव काय रे? माझं नाव पिनू कुटे. पिनू कुटे. हो. आणि तुमचं काय नाव आहे? माझं शांताबाई कुठे. शांताबाई कुटे. वा वा चांगलंच कुठून ठेवलं इथं. हा नावाप्रमाणेच करून आलाय तुम्ही तर सगळं. दादा जाऊ द्या आता दादा. वतय म्हातार माणूस आहे. या बा दिंडीत आहे ना लय गर्दी राहती.
गर्दी तर लय राहती मग? त्याच्यामध्ये तर माणसं हरवली तर लवकर सापडत नाही. सापडत नाही. आमच्या डोक्याला किती ताप येऊ. अहो दादा मी काय म्हणते, अहो ते माय सासूला आहे ना आमच्याशिवाय 1 मिनिट करमत नाही हो. तुम्हाला सांगते आमच्याशिवाय घास सुद्धा खात नाही हो ती. आम्ही दोघं नसलं तर गेली तर 2 दिवस आता म्हातारी उपाशी आहे का काय असं टेन्शन आलंय हो डोक्याला. मग चहा पिली का नाही? हा. अरे, लय ताण झाला. नाही ही एवढीच काळजी होती तर आपण जावं सोबत. अहो माझ्या मागे शेती जनावर मग यांच्या दोघींचं लय चाललं होतं देवाला जायचं म्हणलं मग जा. बरं दादा तुमचं कोणी तिकडं असेल ओळखी पाळखीचे पोलीस डिपार्टमेंटचं तर फोन बिन लावून पाना दादा करा ना काहीतरी. आता आमच्या हे दुटेच अशा आहेत, आम्हाला तपास लावल्याशिवाय पर्यायच नाही. हा ना कसं आहे अडाणी माणूस आहे कुठं बी भरकटत जाण्यापेक्षा आहे ना पटकन फोन लावा दादा. नाही लावतो आता दातलीच्याच पोलीस स्टेशनला फोन लावतो. हा लावा लावा. हॅलो हां कॉन्स्टेबल गंगाराम बारके बोलतोय. दातलीमध्ये एक मिसिंग कंप्लेंट म्हणजे माझ्याकडे नोंद झालेली आहे दातलीमधून. एक म्हातारे हरवलेली आहे, वय अंदाजे 60-65 असेल. इकडून कोण भेटलेलं आहे का? त्यांचं नाव बघा सुमन कुटे. हां सुमनबाई कुटे, हा बरोबर आहे. वर्णन गोरपण गारे डोळे आहेत का? हा आहे हा थोडे थोडे थोडी. आहेत ना? तुम्हाला सांगते अशी गोरी पाणी सासूमाई. हा गोरेपानच आहे पण गारे डोळे आहेत ना नक्की? हा थोडे थोडेसे. चष्मा बिस्मा लावेल दादा. हा चष्मा वगैरे हा आणि हा ते लुगडं म्हणतात. एकदम अशी पातळ ती तरी. हा लुकडी हा आकाशी कलर. हा बरोबर आहे बरोबर आहे. हा मग एक काम करा त्यांना तिथंच ठेवा. मी स्वतः त्यांच्या म्हणजे मुलाला घेऊन आणि सुनाला घेऊन तिथं येतो. बरं बरं ठीक आहे. काय हो दादा? दातलीच्या पोलीस स्टेशनमध्ये एक म्हातारी सापडलेले. हा का? हा त्यांचं पण वय 60-65 वर्ष आहे. हा हा गोरी आहे, हा घारे डोळे आहेत हा आणि आकाशी कलरचं त्यांनी काय ते म्हणतात ते ब्लाउज हा. घातलेलं आहे. आकाशी कलरच आहे ना? हा मग माई सासूच आहे ना? हो बरं झालं रे देवा पांडुरंगा पावला रे तू खरंच. हो चला चला मग चला ना मग आता घेऊन जाऊ. दादांना घ्यावं लागेल. हा दादा तुम्ही चला ना आमच्या सोबत. आता काय तुमच्यासाठी यावंच लागेल मला पण. चला हो दादा चला ना. एवढ्या वेळी तुमचे पाय धरी. नाही नाही पाय नका धरू. हा? आमचं कर्तव्य आम्हाला आमची ड्युटी बजावलीच पाहिजे. अहो तुम्ही कसे विठ्ठलाच्या पांडुरंगासारखे भेटले हो आम्हाला खरंच. कुठल्या विठाराच्या पांडुरंगासारखं. हा आम्हाला आहे ना हा आम्हाला 24 तास राबल्याशिवाय आमचा पर्याय नाही. देवा पांडुरंगा चला. चला हो चला पटकन. चला चला चला. तुम्हाला दातलीला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. हा. तुमची सासू भेटली की तुमच्या ताब्यात देतो म्हणजे माझाही डोक्याचा ताप कमी होईल. माझा विश्वास आहे माझी सासूच असेल ती. आता तिथे गेल्याशिवाय तर काय करणार आहे मला तरी. हा बरोबर. चला चला